सर्वांना नमस्कार। शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक व्हिडिओसह आपल्यासमोर आलेलो आहोत। आजचा व्हिडिओ हा राज्यभरातील संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे आपण जर हा व्हिडिओ पाहत आहात, हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर हा व्हिडिओ इतरही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बांधवांपर्यंत शेअर करावा अशी आपणास आम्ही विनंती करत आहोत। आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आजच्याच दिवशी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी देणारा ठरलेला आहे। बहुप्रलंबित जो शासन निर्णय आहे तो अखेर शासनाने निर्गमित केलेला आहे। त्या संदर्भातील सविस्तर आढावा आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका। त्याचप्रमाणे अजूनही तुम्ही जर आपल्या शैक्षणिक दीपस्तंभ या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून आम्ही जेव्हा कधी एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करू सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ। आपण पाहत आहोत शासन निर्णय। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील जे 100% अनुदान प्राप्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांना सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा शासनाने आता 14 लक्ष वरून 20 लक्ष करण्याबाबतीमध्ये हा शासन निर्णय निर्गमित केला आहे। 11 मार्च 2025 रोजी हा GR शासनाने निर्गमित केला आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की 24/2/2025 रोजी 10 ऑक्टोबर 2024 रोजी वित्त विभागाने शालेय शिक्षण विभागाचे काही महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी निघालेले होते। त्याच निर्णयाचा अनुसरून आता आपण पाहू शकतो संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये म्हणजे 10 ऑक्टोबर 2024च्या निर्णयान्वये केंद्र शासनाप्रमाणेच राज्यातील जे निवृत्तीवेतनधारक आहेत किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक आहेत त्यांच्यासाठी सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ही 14 लाखावरून 20 लाख करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता। मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा निर्णय अद्याप लागू झालेला नव्हता। या अनुषंगाने आता हा GR करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे यांमधील निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्यता फेरफारासह लागू राहतील असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे। आता वित्त विभागाच्या या आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लक्ष वरून 20 लक्ष करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आणि याच अनुषंगाने आता वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक 10 ऑक्टोबर 2024 अन्वये केंद्र शासनाप्रमाणेच राज्यातील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लाखावरून 20 लाख करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला होता। वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार आता हा जो निर्णय आहे तो राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लक्ष वरून 20 लक्ष अशी वाढवण्यात येत असल्याचे याद्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे। आणि हा जो GR आहे तो आता शालेय शिक्षण विभागाने काढल्यामुळे राज्यभरातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे 100% अनुदानित आहेत अशा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालयातील या कर्मचाऱ्यांना आता 14 लाखावरून 20 लाख ग्रॅज्युटी करण्याचा आदेश या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाने दिलेला आहे। आनंदाची बातमी आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना यापूर्वीच हा GR लागू झालेला आहे, मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रलंबित होते त्यांनाही आता या तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।